नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अर्णवला ईश्वरीला प्रपोज करायचं असतं. आपल्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात. तेव्हा ईश्वरीला एका रूममध्ये त्याने आता बोलावलेलं असतं आणि तिथे ईश्वरीसाठी खूप छान असं सरप्राईज असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी त्या रूममध्ये येते आणि अर्णवला आवाज देत असते, अर्णवला हाका मारत असते. तेव्हा इथे खूप मोठा साऊंड ठेवलेला असतो, एक मोबाईल असतो. तेव्हा ईश्वरी आता आजूबाजूला बघत असते. सात्विक फॅशनचे पोस्टर असतात, तिथे काही मॉडेलचे फोटोज असतात. त्यानंतर ईश्वरीचं लक्ष जातं. तेव्हा खाली एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की मिस इंदौर, आता हा साऊंड ऑन कर. तेव्हा इथे साऊंड ऑन केल्यानंतर ईश्वरीला आता अर्णवचं बोलणं ऐकू येत असतं. तेव्हा अर्णव इथे मनामध्ये विचार करत असतो, मी सिंदर ऐकत असेल ना, मी जे काही बोललो आहे ते कसं वाटत असेल तिला हे सगळं ऐकून, तिला छान तर वाटेल ना, असं तो आता स्वतःशीच म्हणत असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता वेगळंच घडलेलं असतं. अर्णव इथे म्हणत असतो, मी सिंदोर, जेव्हा आपण दोघेजण एकत्र भेटलो तेव्हापासून एक गोष्ट आपल्यामध्ये सातत्याने घडत आहे आणि ती म्हणजे भांडण. आपण सतत एकमेकांबरोबर भांडत असतो. तेव्हापासून मला असं वाटतं की आपण दोघेजण एकत्र कधीच आनंदात राहू शकत नाही. मी कमी बोलणारा, तू जास्त बोलणारी, मी इथे स्ट्रिक्टली डाएट करणारा आणि तू म्हणजे खवय्ये. तुला जे काही हवं ते तू खात असतेस आणि त्यानंतरला आपल्या दोघांमध्ये कुठलीही गोष्ट कॉमन नाही आहे. तुझा स्वभाव, माझा स्वभाव, सगळं काही खूपच जास्त वेगळं आहे. मला असं वाटत होतं आपण दोघेजण कधीच एकत्र येणार नाही, कधी आपण एकत्र आनंदात राहू शकत नाही. पण आता तसं नाही आहे. आता मी सिंदर आणि एवढं झाल्यानंतर पुढे आता रेकॉर्डिंग झालेलंच नसतं. ईश्वरीला आवाजच येत नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी सातत्याने आता ऐकत असते की नक्की अर्णवला काय बोलायचं आहे. याचा अर्थ आम्ही दोघेजण एकत्र आनंदात राहू शकत नाही असं अर्णवला वाटतं का? तेव्हा ईश्वरी नाराज होते आणि ती आता रागानेच बाहेर येते. अर्णवला वाटत असतं की ईश्वरी आत्तापर्यंत बाहेर का येत नाही आहे, तिचं ऐकून झालं असेल ना, मग इतका वेळ का लागतोय. तो आता ईश्वरीची वाट बघत असतो आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ईश्वरी तिथे चिडूनच आलेली असते. तेव्हा अर्णव गुडघ्यावरती बसून तिला प्रपोज करायला जाणार, तेवढ्यातच ईश्वरी आता सुरू होते आणि म्हणते की सर, हे सगळं करायची काय गरज होती, का तुम्ही मला इतकं सुनावलंत. तुम्हाला खरंच असं वाटतं की आपण जेव्हापासून भेटलोय तेव्हापासून आपण फक्त भांडतोय आणि आपण दोघेजण कधीच एकत्र आनंदात राहू शकत नाही. आपण दोघेजण मिसमॅच कपल आहोत, मी जास्त बोलणारी, तुम्ही कमी बोलणारे. असं वाटतं तुम्हाला की आपण दोघेजण एकत्र राहून सुखाने संसारच करू शकत नाही, एकत्र आनंदात राहू शकत नाही, असं कसं काय बोलू शकता तुम्ही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदोर, अगं मी एवढंच बोललेलो नाही आहे, मी पुढेसुद्धा बोललो आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय बोललात काय तुम्ही पुढे, तुम्ही जे काही बोललात ना सर, ते मी सगळं ऐकलं आहे. मान्य आहे मला की आपण एकसारखे नाही आहोत, पण तरीसुद्धा आता आपलं लग्न झालं आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर लग्न केलेत. मी सुद्धा हे लग्न आता मनापासून स्वीकारलं होतं. तुम्हाला काय वाटलं, हे सगळं तुम्ही बोलाल आणि माझ्यापासून तुम्ही पिच्छा सोडाल असं वाटलं तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा अर्णव सर, आता आपलं लग्न झालं आहे आणि आता आपल्या दोघांना कुणीही एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही. मी सुद्धा तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही आहे, कळलं ना तुम्हाला. तुम्हाला कितीही वाटलं, कितीही इच्छा असेल तरीसुद्धा. आणि ईश्वरी रागाने तिथून निघून जाते. तेव्हा अर्णव म्हणतो, हिला काय झालं आहे, याला काय बोलतात, मी तर सगळं पुढे चांगलंच बोललो होतो ना. तेव्हा अर्णव आता स्वतः रूममध्ये येतो आणि ऐकत असतो की अर्णव काय काय बोललाय ते. तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की अरे देवा, याच्यामध्ये तर पुढचं बोलणं हे रेकॉर्ड झालेलंच नाही आहे. तेव्हा इथे अर्णव आता सारखं सारखं ऐकत असतो, तर तिथे तेच असतं की आपण दोघेजण एकत्र हॅपी राहू शकत नाही असं मला वाटत होतं, पण आणि तो पुढे जे काही बोललेला असतो ते रेकॉर्डेड नसतं. तेव्हा अर्णवला कळतं की ईश्वरीचा गैरसमज झाला आहे. अर्णव म्हणतो, असं कसं होऊ शकतं, पुढचं बोलणं रेकॉर्डेडच झालेलं नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, तुला पुढचं बोलणं ऐकूच आलेलं नाही आहे.
तो म्हणत असतो की मला असं बोलायचं होतं, पण आता तसं नाही आहे. आपण कधी एकत्र राहू शकणार नाही असं मला वाटलं होतं, पण आता तुझ्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिनच करू शकत नाही आहे. तू माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलेली आहेस, असं इकडे अर्णव आता म्हणतो आणि आपल्या मनातच म्हणत असतो की मी सिंदूर, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली आजीला फोन करत असते, पण आजीचा काही फोन लागत नसतो आणि तेवढ्यातच इथे ईश्वरी आलेली असते. अंजली म्हणत असते, ईश्वरी अगं बघ ना, आजीला कधीपासून फोन करते पण तिचा फोनच लागत नाही आहे. आणि तू एवढ्या लवकर ऑफिसमधून आलीस, काय मग काय दिलं तुला चिंटूने सरप्राईज? तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजलीताई तुम्हीच विचारा ना तुमच्या चिंटूला काय सरप्राईज दिलं ते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, काय रे चिंटू, काय झालं? काय एवढं सरप्राईज दिलेस तिला? चिडले का इथे ईश्वरी? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई काही नाही, ते थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाले, बाकी काही नाही. तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीला शांत करत असतो आणि अंजलीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की एवढं काही झालेलं नाही आहे. तेवढ्यातच तिथे वल्लरी येते आणि वल्लरी म्हणत असते की अंजली, तू जावई बापूंना फोन केला होतास का? तू सांगितलंस का जावई बापूंना माझा तो बॉक्स शोधायला? तेव्हा इथे अंजली म्हणते, मामी तू काळजी करू नको, तो बॉक्स तुला सापडेल. ते म्हणालेत त्यांना वेळ भेटला की ते लगेचच त्या भंगारवाल्याकडे जाणार आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी आपण एक काम करूया का, आपण दोघीजणी जाऊया का भंगारवाल्याकडे? तेव्हा वल्लरी म्हणते, तू तुझ्या कामाकडे लक्ष द्यायचा, माझ्या कुठल्याही गोष्टींमध्ये तू पडायचं नाही. तू फक्त तुझ्या कामापुरतं काम ठेव, कळलं ना? माझ्यापासून दूर राहायचं तू. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामी पण त्या बॉक्समध्ये एवढं काय आहे काय, तेव्हा तू टेन्शनमध्ये आली आहेस? तेव्हा इथे मामी आता गप्पच बसते. तेवढ्यातच इथे आजी आलेली असते आणि आजी म्हणते, काय चाललंय काय तुमच्या सगळ्यांचं, कुठल्या विषयावरती बोलताय? तेव्हा आजी आता इतक्या दिवसानंतर अचानकपणे आलेली असते, त्यामुळे सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतात. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात, अरे वा आजी तू आलीस सुद्धा. आजीला बघून सगळ्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि वल्लरीसुद्धा बोलत असताना गप्प बसते. तर इथे आता जे दादा गुंड असतात, ते गुंड दादा इकडे राकेशला घेऊन आलेले असतात. त्याला म्हणतात, चल आता इथे गुपचूप बसायचं, आता बॉस येतीला, बॉसने जर तुला बोलण्याची परवानगी दिली तरच बोलायचं, नाहीतर गप्पपणे पडून राहायचं, कळलं का? तेव्हा राकेश म्हणतो, कोण आहे कोण तुमचा इतका बॉस? तेव्हा इथे बॉस आता येईलच असं आता गुंड दादा म्हणतात. तेवढ्यातच बॉस आलेले असतात. खतरनाक असे बॉस तिथे आलेले असतात आणि खुर्चीवरती पायावर पाय टाकून बसतात. तेव्हा इथे राकेश आता गुंड दादाकडे बघतात, बॉसकडे बघतात. बॉसला बघून राकेश आता गप्पच बसलेला असतो. तेव्हा इथे गुंड दादा लगेच बॉसकडे बघतात आणि राकेशला खुणवतात की हा कपडा घे आणि जाऊन आता त्यांचा पाय पुस. तेव्हा इथे राकेश तोच कपडा गुंड दादाकडे फेकतो आणि म्हणतो, नाही हा, मी तसं काहीही करणार नाही आहे. तेव्हा इथे गुंड दादा म्हणतात, काय रे, खूप जास्त चरबी आली आहे का तुला? चल उठ, उठ आधी उठ आणि जा आणि बॉसचे जे शूज खराब झालेत ना, ते व्यवस्थित क्लीन करायचे, पुसायचे. तेव्हा इथे राकेशला आता हे सगळं करायला कमीपणा वाटत असतो. त्याचा माज इतका जास्त असतो की त्याला ही गोष्ट करायला फारच कमीपणा वाटत असतो. तेव्हा इथे गुंडदादा म्हणतात की आपल्या डोळ्यानेच खुणवतात. आधीच इथे दादा गुंडाने सांगितलेलं असतं की आमच्या बॉसला कमी बोलायची सवय आहे, पण जेव्हा बोलतात ना तेव्हा वाट लावून ठेवतात. तेव्हा त्यांच्या खाणाखुणा बघायच्या आणि मगच बोलायचं. तेव्हा इथे राकेश आता उठायला काही तयार नसतो. गुंड दादा त्याची कॉलर पकडतात आणि इथे बॉस दादाचा पाय पुसायला सांगतात. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश इथे एक काळा कपडा घेतो आणि बॉसचे पाय पुसायला सुरुवात करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला फारच राग आलेला असतो. तर इथे आजी आल्यानंतर अर्णव आणि मामा जातात आणि म्हणतात, आजी अगं आलीस तू, येणार आहेस ते बोलायचं तरी ना, तुझ्यासाठी गाडी पाठवली असते एअरपोर्टला. तेव्हा आजी म्हणते, असू दे रे, मी कॅब करून आले. तेवढ्यातच आकाश येतो. आकाश आपल्या आजीला भेटून खूपच जास्त आनंदी होतो. तो म्हणतो, आजी आलीस तू, आम्ही तुला खरंच खूप मिस केलं. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण आता आजीची विचारपूस करत असतात आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, मामा म्हणत असतात, अगं आई पण तू अचानक कशी काय आलीस, तुझी यात्रा कशी होती? तेव्हा आजी म्हणते, खूपच छान यात्रा होती. अरे पण मला आपल्या गुरुजींचा फोन आला होता
आपल्या दत्त गुरुजींची पालखी येणार आहे यावर्षी आपल्याकडे. त्यांची सेवा करण्याचा मान आपल्याला मिळालेला आहे आणि त्यांच्या सुवर्ण पादुका आपल्या घरी येत आहेत म्हटल्यानंतर मला तर यायचंच होतं ना. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तेव्हा आजी म्हणत असते, आणि ह्यावेळी पूजेचा मान अर्णव आणि तुझ्या बायकोला दोघांना मी हा मान दिलेला आहे. तेव्हा अर्णव, ईश्वरी, तुम्ही इथे सुवर्ण पादुकांचा अभिषेक करायचा आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, आजी पण मी. तेव्हा आजी म्हणते, हे बघ, काहीही बोलायचं नाही, मी तुला सांगते, विचारत नाही आहे, तुम्हाला दोघांनाच अभिषेक करायचा आहे. सात्विकाची खूप इच्छा होती की दत्त गुरुजींच्या पालखीचं आगमन आपल्याकडे व्हावं, पण ती असताना तिची इच्छा पूर्ण झाली नाही. आता ती नाही आहे, 20 वर्षानंतर ही इच्छा पूर्ण होते आणि मला ही पालखी आता आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला व्यवस्थितरित्या तिची पूजा अर्चा करायची आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अंजली म्हणत असते, हो हो, ईश्वरी करेल ना पूजा. आणि आजी, आता आपला चिंटूसुद्धा ईश्वरीकडून शिकायला लागल्या, पूजा वगैरे तो सुद्धा करायला लागलाय. तेव्हा इथे आजी म्हणते, हो ना, मग चांगली गोष्ट आहे. सात्विकाची इच्छा होती आणि ती आता पूर्ण होणार आहे. तेव्हा इथे अर्णवला आता आपल्या आईची संपूर्ण इच्छा ही पूर्ण करायचीच असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते की आजी, बरं झालं तू आलीसा, आता सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित होतील, आम्ही लगेचच कामाला लागतो. बरं आजी, चल, तू थकले असशील ना, तू थोडासा आराम कर आणि मला तुझ्याबरोबर खूप गप्पा मारायचे, तुला खूप काही सांगायचं आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते आणि तिला राग आलेला असतो म्हणून रागाने बघत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आजीने सांगितल्याप्रमाणे आता दत्त गुरुजींची पालखी आणि सुवर्ण पादुका येणार आहेत म्हणून सगळेजण कामाला लागलेले असतात. पण इथे आजी विचारत असते, एक गोष्ट सांगा, ही वल्लरी काय इतक्या जोरजोरात ओरडत होती, काय नेमकं झालंय काय? तेव्हा मामा म्हणतात, काही झालेलं नाही आहे, तिचं नेहमीचंच आहे आपलं. तेव्हा अंजली म्हणते, आजी चल ना माझ्याबरोबर, आपण दोघीजणी रूममध्ये जाऊया. तेव्हा इथे अंजली आजीला घेऊन जाते, तर इथे ईश्वरी अर्णवकडे बघते आणि लगेच आपल्या रूममध्ये रागाने निघून जाते. तेव्हा तिची समजूत काढायला अर्णवसुद्धा तिच्या मागे मागे जातो. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अरे देवा, उद्याच दत्त गुरुजींची पालखी येणार आहे, उद्याचा दिवस खूपच चांगला होता. इथे अर्णवच्या वडिलांचा आणि त्या सुप्रियाच्या इथे लफड्याचा खुलासा करण्याचा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने बॉसचे शूज साफ केलेले असतात आणि त्यानंतर तो कपडा इथे गुंडदादांकडे दिलेला असतो. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हे बघा, मी आधीच सांगितले, मी तुमचे पैसे परत करेन. तेव्हा इथे आता बॉस म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेव, मला त्या टाईपचे लोक अजिबात आवडत नाही, जे लोक खोटारडे असतात, जे लोक फसवतात, ती लोक मला अजिबात आवडत नाही. आणि तू दोन्ही आहेस. कोण कोण लोक मला आवडत नाही? तेव्हा इथे राकेश म्हणतो, फसवणारे आणि खोटारडे, आणि तू दोन्हीही आहेस. असं आता म्हटल्यानंतर इथे बॉस म्हणत असतात, काय रे, माझ्याकडून पैसे घेतलेस आणि आता परत द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा तुला ते पैसे परत देता येत नाही आहेत का? सांग ना. तेव्हा राकेश म्हणतो, हे बघा बॉस, मी आधीच इथे दादांनासुद्धा सांगितलं आहे की मला थोडासा वेळ हवा आहे, मी पैसे तुमचे देणार आहे, मी डुबवणार नाही पैसे. तुम्ही ते घेतल्याशिवाय राहणार आहात का? मी तुमचे सगळे पैसे परत करेन, फक्त मला थोडासा वेळ द्या, मी सगळे पैसे देऊन टाकेन तुम्हाला. तेव्हा इथे बॉस आता राकेशचा गळा पकडतात आणि त्याला म्हणत असतात, काय रे, तुला काय वाटलं मी मूर्ख आहे? तुला काय वाटतं आता मी या धंद्यामध्ये उतरलोय का? तुझ्याकडे बघूनच मला कळतंय तू किती नीच प्रवृत्तीचा माणूस आहेस रे, कळलं ना? आणि इथे आता बॉस दादाने राकेशचा गळा चांगलाच आवळलेला असतो आणि तो म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मी मूर्ख वाटत असेन पण मी नाही आहे. या धंद्यात मी किती वर्ष आहे ना, ते तुला माहिती नाही आहे. आणि जर तू माझे पैसे मला परत केले नाहीस ना, तर तुझं एकही हाड मला दिसणार नाही, अशी तुझी अवस्था करेन. तेव्हा गुंडदादा आणि बॉस म्हणत असतात की हे बघ, आम्हाला आमचे पैसे परत हवेत आणि तू जर आमचे पैसे परत दिले नाहीस तर तू आम्हाला महत्त्वाचा नाही आहेस, तू आमच्या काही कामाचाच नाही आहेस तसा पण, मग तुला जगण्याचा काय अधिकार आहे? तू जर आमच्या कामाचं नाही आहेस तर तू जिवंत राहून तरी काय करणार आहेस? तेव्हा आत्ताच्या आत्ता तुझा गेम करू का? सांग ना, करू तुझा गेम? त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे बॉस राकेशला म्हणत असतात की हे बघ, 2 दिवसाची मुदत देतो तुला, 2 दिवसाची मुदत. 2 दिवसात माझे सगळे पैसे मला परत द्यायचे आणि जर नाही दिलेस ना तर इतका मारेन तुला, अशी अवस्था करून ठेवेन ना की तुझी जे काही हे अवयव आहेत ना, तुझी हाडं आहेत, ती सगळी खिळखिळी करून टाकेन.
तर इथे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मी सिंदूर, तू माझा आता नवरा म्हणून स्वीकार केला आहेस, पण मग तू आता खऱ्या अर्थाने आपल्या लग्नाचा सुद्धा स्वीकार केला आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, आता मी तुमचा नवरा म्हणून जर स्वीकार केला आहे, तर मग या लग्नाचा मी स्वीकार केला नसेन का? काय बोलताय तुम्ही? पण जाऊ दे, आता मी तुम्हाला नवरा म्हणून मानले, हे लग्नसुद्धा मनापासून स्वीकारले, पण तुम्हाला काय फरक पडतो ना? मी इथे असले काय नसले काय तुम्हाला काही फरक पडत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू मला सोडून कुठे चालली आहेस? आणि असं बोलल्यानंतर आता ईश्वरी येथे त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि अर्णव मात्र टेन्शनमध्ये आलेला असतो. तरी ते आजी ईश्वरीला म्हणते की हे बघ, उद्या दत्त गुरुजींच्या सुवर्ण पादुका इथे येणार आहेत, त्याची सगळी जबाबदारी मी तुला दिली. ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडायची आणि जर उद्या तुझ्याकडून काही चूक झाली तर मी तुला कधीही माफ करणार नाही. त्यामुळे सगळं काही व्यवस्थितच झालं पाहिजे, असं आजी ईश्वरीला म्हणत असतात. ईश्वरीला जबाबदारी दिलेली असते. तर इथे अंजली आता राकेश आल्या आल्या त्याला सांगते की आपल्या घरी उद्या इथे दत्त गुरुजींच्या सुवर्ण पालखींचं आगमन होणार आहे. तेव्हा राकेश म्हणतो, अरे वा, सुवर्ण पादुका, म्हणजे इथे मला पैशांची गरज आहे आणि सुवर्ण पादुका घरी आलेल्या आहेत लखलखायला, त्याच्यामुळे उद्या मला जॅकपॉट लागलेला आहे, जॅकपॉट, असं इथे राकेश आपल्या मनातच म्हणत असतो.